नमस्कार मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अख्ख्या मुगाचे पौष्टिक लाडू बनवून दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूया। इथे मी अर्धा किलो अख्खे मूग घेतलेले आहेत आणि 50 ग्राम सफेद तीळ, बदाम, भोपळ्याच्या बिया, आळशी, मखाना, खारीकचे तुकडे, काजू, काळे मनुका आणि डिंक हे सर्व 50-50 ग्राम घेतलेले आहे। हे अख्खे मूग चांगले भाजून घेऊया। मुगामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम असतात, त्यामुळे तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा। भाजलेले मूग मिक्सरमधून रवाळ करून घ्यायचे। मुगाचे बारीक केलेले मिश्रण तुपात भाजून घेऊया। उरलेले जिन्नस भाजून घेऊया। त्यासाठी तूप घेऊन त्यामध्ये काजू, बदाम, खारीक चांगले भाजून घेतले। भोपळ्याच्या बिया खरपूस भाजून घेऊया। यामध्ये काजू, बदाम, खारीक, मनुका याच्यासोबत भोपळ्याच्या बियाही घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये झिंक असते, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। भोपळ्याच्या बिया भाजून झाल्याच्या नंतर आळशी भाजून घेऊया। तीळ तेही भाजून घेऊया आणि ते करपवायचे नाही, कारण ते बारीक असतात ना। तुपात मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। काळ्या मनुका तुपात भाजून घेऊया। ते नरम होतील, जेणेकरून ते बाइंडिंगसाठी त्याची मदत होईल। आता तुपात डिंक छानपैकी फुलवून घेऊया। हे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरमधून दरदरीत करून घेऊया। हे भाजलेले पीठ आणि ड्रायफ्रूटचे बारीक केलेले मिश्रण हे एकत्र करूया। मिश्रणामध्ये वेलची पूड टाकूया। इथे मी साखर न वापरता पौष्टिक लाडू असल्याकारणाने गूळ पावडर वापरली आहे। इथे मी अर्धा किलो मूग घेतले आहे, म्हणून अर्धा किलो गूळ पावडर घेतली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मिश्रण तुम्ही आता 2 दिवस डब्यामध्ये भरून ठेवू शकता, जेणेकरून अजून स्वाद त्याचा चांगला येईल। लाडू वळण्याआधी त्याच्यामध्ये तूप टाकून चांगले मिश्रण एकजीव करून घ्यायचे। मिश्रण एकत्र चांगले करून घ्यावे, जेणेकरून लाडू चांगले वळता येतील। हा लाडू रोज एक खाल्ला की आपल्याला प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3, व्हिटॅमिन ई सारखे आवश्यक घटक मिळतात, म्हणजे स्वाद पण आणि हेल्थ पण। म्हणून हा लाडू नक्की ट्राय करून बघा। हा पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडूंचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही चव आणि आरोग्याचा दुहेरी आनंद घेतील। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।